गेल्या 7 महिन्यापासून साधारण हे ऍप सुरू आहे, परंतु गेल्या 1-2 महिन्यात नागरिकांचा याच्यावरचा विश्वास वाढलाय की माझ्या एरियामध्ये, माझ्या बिल्डिंगच्या समोर गेटवरती कुणी गाडी लावतंय, कुणी फुटपाथवरती गाडी लावतंय, कुणी फुटपाथवरून गाडी चालवतंय, कॉर्नरला गाडी लावतंय, डबल पार्किंग करून वाहतुकीला अडथळा करतंय. याच्याबद्दल नागरिकांनी ज्यावेळेला आम्हाला इन्फॉर्मेशन पाठवली पीटीपी ॲपच्या माध्यमातून, त्यावेळेला 24 तासाच्या आत निर्णय, बऱ्याच वेळेला तर 1 तासामध्ये आमच्याकडून रिप्लाय गेलाय की तुम्ही पाठवलेले योग्य आहे आणि चलान जनरेट झालेलं आहे. परंतु 24 तासाच्या पेक्षा जास्ती एकही घटना नाही की ज्याच्यामध्ये आम्ही विलंब केलेला आहे. सो पोलीस खूप सिरियसली घेत आहेत. नागरिक जिथे पुढे येऊन व्हायोलेशन्स कळवत आहेत, तर नागरिकांना खरंच आम्ही सॅल्यूट करतो, आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो की तुम्ही पाठवणाऱ्या या गोष्टीमुळे किंवा या व्हायोलेशनमुळे पुण्याची वाहतूक चांगली व्हायला मदत होणार आहे. म्हणजे फक्त पोलीस पुढं असेल तर नियम पाळायचा, या व्यतिरिक्त कुठेही कुणीही एक भीती निर्माण होईल की कुणीही फोटो पाठवू शकतं. त्यामुळे नियमांचं पालन हे आपल्यासाठी आहे, माझ्यासाठी आहे, समाजासाठी आहे, सर्वांसाठी आहे. हे याच्यातून काढणं थोडंसं सोपं जाईल असं मला वाटतं. रोज किती तक्रारी आता येत आहेत? सुरुवातीला किती होत्या, नाही तर हायेस्ट आकडा किती आहे? पूर्वी ज्यावेळेला आम्ही सुरू केलं त्यावेळेला एका महिन्याला साधारण 3,000च्या आसपास रिपोर्ट्स येत होते. आता दिवसाला 2,500, म्हणजे कालचा जर फिगर बघितला तर 2,444, जवळजवळ 2,500च्या आसपास रिपोर्ट आले आणि सातत्याने गेल्या 5-6 दिवसापासून हे रिपोर्ट्स येत आहेत. ऍप सुद्धा डाउनलोड आता 1 लाख पुणेकरांनी केलेलं आहे आणि तसे ते पाठवत आहेत आणि लोकांना जसं कळतंय की हे योग्य पद्धतीनं कामकाज होतंय, याच्यावरचा विश्वास लोकांचा वाढला, तसा याचा वापर वाढताना दिसतोय. पोलीस सुद्धा नागरिक ज्याच्यामध्ये पुढाकार घेतात त्याच्यामध्ये आम्ही 2 पावलं पुढे राहून नागरिकांनी पाठवलेल्या व्हायोलेशन्सचं चलानमध्ये आयदर कन्वर्ट करणं किंवा हे होत नाही असं त्यांना कळवणं, हे आम्ही प्राधान्यानं करतो. सर, याच्यात ग्रीव्हन्स पण आहे जे नागरिकांना वाटली शंका, तर आणि दुसरं म्हणजे यासाठी आपण बक्षीस पण देते. काय ग्रीव्हियन्स अगदी गरजेचं आहे. कुणाला असं वाटत असेल तर मला चुकीचे चलान झाले, याच ऍपमध्ये तुम्ही ग्रीव्हियन्स फाईल करू शकता आणि मग त्याचं पुन्हा आमचे वरिष्ठ अधिकारी चेक करतात की हे जे चलान जनरेट झालेले, कारण फायनली चलान जनरेशन हे पोलिसच करतात, ते योग्य केले का अयोग्य केले हे सुद्धा आमची त्याच्यावरची सिनियर बॉडी बघते. त्यामुळे ग्रीव्हियन्स कृपया पाठवा. जर काही चूक असेल तर निश्चित आम्ही मान्य करू. तरीही तुम्हाला काय वाटलं तर आमच्या वरिष्ठ